नमस्कार. ज्ञानशेतीमध्ये मी अंकुश बर्डे आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण रब्बी पिकामधले जी महत्त्वाची पिकं होती त्याच्यावर यापूर्वी व्हिडिओ केलेले. त्यांना आपण शेवटी गव्हाचा व्हिडिओ करत आहे, कारण गहू पेरणी तशी सगळ्यात शेवटी रब्बी पिकामध्ये केली जाते. त्यामुळे आपण हा गव्हाचा शेवटचा रब्बी पिकाचा व्हिडिओ करत आहेत. याच्यानंतर माझा राजमा पिकाचा व्हिडिओ करायचा विचार होता, कारण मराठवाड्यात आणि विदर्भात राजमाचं बऱ्यापैकी पीक घेतलं जातं हरभऱ्याला पर्याय म्हणून. परंतु मी एक पूर्वी खरीपाचा राजम्याचा घेवड्याचा व्हिडिओ केला होता, त्याला काय आपला फारसा रिस्पॉन्स नव्हता. त्यामुळे मी ह्यावर्षी राजमा पिकाची आणखीन थोडी जास्त तयारी करून आपल्यासाठी चांगला व्हिडिओ पुढच्या वर्षी बनवायचा विचार आहे. तर मित्रांनो, आज आपण गहू पिकावर बोलत आहोत. तसं गहू हे तृणधान्यामधलं महत्त्वाचं पीक आहे. जगामध्ये भातानंतर सगळ्यात जास्त गव्हाची पेरणी केली जाते. 1 नंबरला भात आणि 2 नंबरला गहू असतं. जागतिक परिस्थितीचा विचार केला तर चीन, भारत, रशिया आणि त्यानंतर अमेरिका हे 4 प्रमुख गव्हामध्ये बिग प्लेयर म्हणून आपण त्यांना हे उत्पादनामध्ये आहेत. आणि भारत तसा दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. आता जागतिक उत्पादन आणि एरियापेक्षा क्षेत्रापेक्षा उत्पादनाचा जर विचार केला तर उत्पादकतेमध्ये जर विचार केला तर गव्हाची उत्पादकता ही सगळ्यात जास्त जर्मनी या देशाची आहे आणि ती जवळपास 60 क्विंटल प्रति हेक्टरी. आणि भारतामध्ये जर सगळ्यात जास्त उत्पादकतेचा विचार केला तर पंजाबमध्ये जवळपास 50 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादकता आहे. असं एकंदर उत्पादकतेचा आणि क्षेत्राचा आणि गव्हाबद्दल बोलता येईल. आता गव्हाचं उत्पादन म्हणजे महत्त्व आहारातलं वगैरे सांगत नाही आपण, आपण आता महाराष्ट्राचा जर गव्हाचा विचार केला तर बघू आपण, किंवा भारताचा विचार करू. भारतामध्ये पंजाब आहे, उत्तर प्रदेश आहे, हरियाणा आहे, गुजरात आहे, राजस्थान आहे आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची शेती केली जाते. आणि महाराष्ट्रामध्ये तसं नगण्य स्वरूपात गव्हाची शेती केली जाते. गहू हे सर्वसाधारणपणे घरी खाण्यापुरते किंवा एक पीक फेरपालटीचं पीक म्हणून गव्हाची शेती आपल्याकडे केली जाते. याच्यामध्ये जर तसा विचार केला तर गहू महाराष्ट्रामध्ये गहू जर मोठ्या प्रमाणात करायचं म्हटलं तर तसे आमच्याकडचं हवामान गव्हाला तितकंसं उपयोगी नाही. त्याच्यामुळे माझा प्रथम सल्ला पहिला राहील या व्हिडिओमधला की शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या जरी यावर्षी खूप चांगला पाऊस झाला असला तरीसुद्धा आपल्याला घरी खाण्यापुरत्या जेवढा गहू लागतो तेवढ्या क्षेत्रावर यावर्षी पेरणी करावी, कारण पाऊस जास्त आहे त्यामुळे गव्हाचं क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. परंतु आपल्याकडचं हवामान तितकंसं अनुकूल नसल्यामुळे आपण गव्हाचं क्षेत्र न वाढवता, मी तर या उलट म्हणेल दरवर्षी जेवढा गहू करता त्याच्या अर्ध्या क्षेत्रावर गहू करा आणि दरवर्षी जेवढं घेतं तेवढं उत्पादन घ्या. मग त्यासाठी आपल्याला एक 4-5 मुद्द्यावर जर आपण त्याचा विचार केला, म्हणजे यावर्षी आपण अर्ध क्षेत्र करणार आहे लागवडीखाली किंवा पेरणीखाली गव्हाचं, आणि उत्पादन मात्र दरवर्षी जेवढं घेतो तेवढंच घेणार आहे. आता मग यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आपल्याला म्हणजे दरवर्षी तुम्ही 1 एकर पेरत असाल तर आपण यावर्षी अर्धा एकर करून 1 एकर एवढं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? गव्हासाठी सुपीक जमिनीची निवड करावं लागेल, कारण गहू तसं खादाड पीक आहे, तृणधान्याचं पीक जरी असलं तरी. त्यानंतर शिफारशीप्रमाणे आणि वेळेत पेरणी करावं लागेल. सुधारित वाणाची म्हणजे जातीची लागवड करावं लागेल. आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं लागेल. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावं लागेल, म्हणजे गहू पिकासाठी जे जे काय त्या अन्नद्रव्य किंवा खतं लागतात ती द्यावं लागेल. आणि एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन, ह्या 4-5 मुद्द्यावर जर आपण काम केलं तर यावर्षी प्रत्येक शेतकरी कमीत कमी एकरी 15 क्विंटलपर्यंत उत्पादन जाऊ शकतो. तसं आज आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 7 क्विंटलपासून 10 क्विंटलपर्यंत एकरी गव्हाचं उत्पादन होतं आहे. म्हणजेच आपल्याला गव्हाच्या अर्ध्या क्षेत्रातून दुप्पट उत्पादन करून दरवर्षी एवढं उत्पादन घ्यायचं आहे. आता गव्हाला जमीन कशी लागते किंवा हवामान मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची जमीन आवश्यक आहे. काळी, कसदार, भुसभुशीत आवश्यक जमीन आहे. हलक्या जमिनीमध्ये आपण गव्हाची लागवड करू नये म्हणतो आपण, आणि पाणथळ क्षारयुक्त जमिनीमध्ये गव्हाची लागवड करू नये. आता यावर्षीचा विचार केला तर वापसा खूप उशिरा येईल. बऱ्याच वेळा शेतकरी ऊसाचं पीक गेल्यानंतर त्याची मशागत करून पेरणी करतात, आणि ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आपले की उत्पादकता कमी असण्याचं कारण आहे. तर यावर्षी जर तुम्हाला खरीपाचं पीक काढल्यानंतर ताबडतोब जर पेरणी करायची असेल तर मी तर म्हणेल मशागतीची फारशी गरज नाही. डायरेक्ट तुम्ही पेरणी केली किंवा एखादंही पाळी केली आणि त्यानंतर जरी वेळेत लागवड करण्यासाठी आपल्याला मशागत वापशावरच करणं आवश्यक आहे, चिखलात किंवा ह्याच्यात नाही. तर वापशावर मशागत करा आणि ताबडतोब पेरणी करा. आता पेरणीसाठी कुठले वाण आवश्यक आहे? आपण 2 नंबरचा मुद्दा म्हणतो की सुधारित वाणाची निवड करायला पाहिजे. सुधारित वाणामध्ये तसे आज
लोकवन 2189 पासून मागच्या 25-30 वर्षापासून शेतकरी तेच वाहन वापरत आहेत. तर माझी यावर्षी शेतकऱ्याला विनंती आहे की मी जे 2 वाहन सांगतो आपल्याला, जे की कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आहेत. त्र्यंबक नावाचा एक वाहन आहे जो 110 ते 115 दिवसात तयार होतो. या वाहन हा तांबेरा रोगास प्रतिकारक आहे. त्याचसोबत ह्या त्र्यंबक वाहनाची चपाती अत्यंत उत्कृष्ट होते. या वाहनाचं बी आपल्याला जर मिळालं तर बघा. यासाठी महाबीज किंवा इतर राष्ट्रीय संस्था आहेत, राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडे जर प्रयत्न केला तर, किंवा महाबीजचा जो डीलर आहे आपल्या क्षेत्रातला त्याच्याकडे जर आगाऊ नोंदणी केली तर मिळेल. ह्याची एक पहिल्यांदा मी शिफारस केली. आणि दुसरा एक आहे, हा जो त्रिंबक आहे तो कमी पाण्यावर सुद्धा आणि वेळेत पेरण्यासाठी आपण शिफारस करतो. आता दुसरा जो वाहन आहे ज्याला थोडी उशिरा पेरणी करायची, चांगले पाण्याचे सोर्स आहेत किंवा स्रोत आहेत आणि जमीन पण चांगली आहे, तर अशा ठिकाणी जर आपल्याला पेरणी करायची असेल तर मी दुसरा वाहन तुम्हाला सांगेल की फुले समाधान आहे. हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला पेरणी करता येतो. सहसा नोव्हेंबर अखेरपर्यंत पेरणी उरकावी असं अपेक्षित आहे. तुम्ही त्यानंतर जितकं जास्त दिवस लेट व्हाल तितकं तुमचं ज्यावेळेस आपण ओंबी भरण्याचं काम असते, दाणे भरण्याचं काम असते, निसवण्याचं काम असते, त्यावेळेस तापमान आपल्याकडचं वाढतं फेब्रुवारीमध्ये आणि मग त्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये फरक पडतो. त्यामुळे हा दुसरा मुद्दा, वाहनाची निवड, एकतर फुले त्रिंबक किंवा फुले समाधान, ह्या दोन. आता समाधानमध्ये काय, दाण्याचा आकार मोठा आहे, चपाती चव चांगली आहे, थोडा 5-10 दिवस हा त्रिंबकपेक्षा जास्त घेतो, परंतु एकदम खाण्यासाठी जर आपण, कारण आपण महाराष्ट्रातले शेतकरी आणि आपण खाण्यासाठीच केवळ आपण गव्हाची पेरणी करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये बियाण्याचं प्रमाण किती घ्यावं, बरेच असे जे शास्त्रज्ञ, आम्ही आता कृषी विद्यापीठाचं जे म्हणणं जर म्हटलं तर आपण 40 ते 50 किलो बियाणं, वेळेत पेरायचं असेल तर 40 किलो एकरी बियाणं पेरा आणि उशिरा पेरायचं असेल तर थोडं वाढवून 50 किलोपर्यंत एकरी बियाणं वापरायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पेरणीची पद्धत कशी वापरताय, समजा आंतरपीक म्हणून ऊसामध्ये घेताय का, आता पूर्व हंगामाची ऊसाची लागवड चालू आहे, त्याच्यामध्ये सरीच्या दोन्ही बाजूला शेतकरी डोबतात, त्यामुळे बियाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. परंतु लागवडीचं अंतर जर आपण सलग गहू ज्यावेळेस करतो आपण, त्यावेळेस 2 ओळीतलं अंतर 20 सेंटीमीटर एवढं ठेवणं आवश्यक आहे. आणि जर थोडं लेट करत असेल तर 18 सेंटीमीटरपर्यंत जरी आपण खाली कमी आलं अंतर तरीसुद्धा आपल्याला चालतं आहे. फक्त यात एकच लक्षात ठेवायचं आहे की दुहेरी गव्हाची पेरणी करू नये. एकाच दिशेला 20 सेंटीमीटर 2 ओळीतलं अंतर ठेवून जर गव्हाची पेरणी केली आणि 40 ते 50 किलोपर्यंत बियाणं. आता बरेच काही असे पण प्रयोग झालेले आहेत मित्रांनो, याच्यावर सुद्धा तुम्ही यावर्षी एखादा प्लॉट करून पाहायला हरकत नाही. सरी पाडायची, सरीच्या दोन्ही बाजूला किंवा बेड जे आपण सोयाबीनला बेड केलेले आहेत 3 किंवा 4 फुटाचे बेड आहेत, तर दर 1 फुटावर 3 किंवा 4 बोटात जेवढं बी बसेल तेवढं अशा 1 फुटाच्या ओळी तयार करायच्या, ज्या सोयाबीनच्या तुमच्या 1.5 किंवा 2 फुटाच्या होत्या. त्या ओळीच्या ह्याच्या प्रमाणे आपल्याला जर 3 किंवा 4 बोटामध्ये जेवढं बी बसतं तसं दर अर्ध्या फुटावर जरी डोबत गेलं तर खूप चांगलं उत्पादन येतं. असे बरेच कृषी संशोधन संस्थाचे पण निष्कर्ष आहेत आणि काही शेतकऱ्यांनी पण त्याच्याबद्दल चांगले अनुभव आलेले आहेत. असं करून जवळपास 25 क्विंटलपर्यंत, म्हणजे 1 फूट बाय अर्धा फुटावर 3 किंवा 4 बोटात जेवढं बी बसते असं टोकन करायचं. आता ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे जरी जे सोयाबीन पेरणी किंवा टोकन यंत्र असेल त्याचासुद्धा प्रयोग करायला काय हरकत नाही. आणि यामध्ये आपल्याला बियाणे जवळपास 20 किलोपर्यंतसुद्धा बियाण्यामध्ये आपलं भागू शकतं. अशा 1-2-3 पद्धतीच्या आपल्या पेरणीची पद्धत आहेत. याप्रमाणे आपल्याला जी योग्य वाटते, आपल्याकडे जी संसाधनं किंवा जी यंत्र उपलब्ध आहेत त्याच्याप्रमाणे आपण पेरणी करायला काय हरकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पेरणी करायचं वाण निवडला, आपण पेरणी कशी करायची ठरवलं, किती अंतरावर करायचं, तर मग बीज प्रक्रिया करायला पाहिजे का, तरी हो, 10 ते 15% उत्पादन केवळ आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे सुद्धा आपलं वाढू शकतं. त्यासाठी आपल्याला ट्रायकोडर्मा 5 ते 10 मिली, त्यानंतर PSB, KMB आणि अझोटोबॅक्टर हे 4-5 मी सांगताना सगळे जैविक सांगतो. सुरुवातीला 5 ते 10 ग्रॅम किंवा 10 मिली थोडं गुळाच्या पाण्यासोबत ज्या दिवशी पेरतो आपण त्या दिवशी थोडं लावायचं आणि दुपारून म्हणजे थोडं सावलीला वाळवायचं आणि लगेच पेरणी करायची. आणि जर एखाद्या ठिकाणी खूपच किडीचा म्हणजे रस शोषण करणाऱ्या किडीचा जर प्रादुर्भाव होत असेल तर थायमिथोक्झाम म्हणून जे एक 30% FS बुरशीनाशक कीडनाशक आहे, ज्याच्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातल्या मावा, तुडतुडे, फुलकडे किंवा काही खोडकीड वगैरे असेल त्याचा चांगला बंदोबस्त होतो. शक्यतो ट्रायकोडर्मा आणि ह्याच्याच कराव्या. जर तिथं तुम्हाला नेहमी करता जर काय अडचण वाटत असेल तर थायमिथोक्झामची बीज प्रक्रिया करायला काय हरकत नाही. आता मग आता आपल्याला जर त्यासोबत काही शेतकरी जिथं भारी जमीन आहे, खूप सारं पाणी लोक देतात आणि
रासायनिक खतामध्ये नत्राचा वापर जास्त म्हणजे युरियाचा वापर जास्त होतो, अशा ठिकाणी गव्हाची वाढही खूप होती. त्यामुळे मागच्या 4-5 वर्षापासून शेतकरी लिओशील म्हणजे वाढ रोधक आहे ते 3 मिली प्रति किलो बियाणं या हिशोबाने चोळूनसुद्धा बियाणं पेरणी करतात. ह्याचा उद्देश एक असू शकतो की खूप उंच न वाढता खुजीच राहावा आणि त्याच्यामुळे जर समजा शेवटच्या टप्प्यात जर वारं कावदान आलं किंवा हवा जास्त आली तर तो जो गहू लोळतो त्याच्यापासून वाचवायला आणि वाढ कमी करण्यासाठी लिओशीलसुद्धा शेतकरी वापरत आहेत. तर आपला काय अनुभव याच्याबद्दल आपण नक्की व्हिडिओमध्ये नक्की आवर्जून सांगा. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपला जो पुढचा मुद्दा आहे उत्पादन वाढीचा जे आपल्याला निम्म्या क्षेत्रावर दुप्पट उत्पादन देणारे किंवा नेहमी उत्पादन, तर त्याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन 4 टन शेणखत जर खरीपाला टाकलं नसेल तर टाकणं अपेक्षित आहे. आपण किती टाकू शकता हे आपण विचार करावा. त्याच्यानंतर 48, 24 आणि 12 नत्रस्फुरत पालाश हा कृषी विद्यापीठानं बागायती गव्हासाठी शिफारस केलेला डोस आहे. म्हणजे नत्रस्फुरत पालाश म्हणजे काय 10-26-26 सारख्याच्या 2 बॅग एकरी किंवा 15-15-15 किंवा 19-19-19 जे आपण पेरताना ब्याच्या खाली जायला पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हा डोस द्यायचा आहे. फक्त नत्र मात्र आपल्याला पेरल्यानंतर एखादी कोळपणी झाली किंवा तणनाशक मारल्यानंतर ती आपल्याला युरियाची अर्धा ते 1 बॅग द्यायची. मित्रांनो 2 बॅग सुरुवातीला कुठल्याही संयुक्त खताच्या जे तुम्हाला बाजारात मिळतील ते आणि नंतर 1 महिन्याच्या आसपास अर्धी ती 1 बॅग युरिया एवढं खत तुम्हाला त्याला NPK मध्ये द्यायला पाहिजे. त्यासोबत ज्यांना अपेक्षा थोडी किंवा खर्च करण्याची तयारी आहे त्या लोकांनी झिंक सल्फेट असेल किंवा फेरस सल्फेट असेल वेगवेगळं 5 ते 8 किलो 10 किलोपर्यंत सुद्धा तुमच्या जमिनीची प्रत बघून किंवा तुमच्याकडचे ह्या सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता काय ह्याचा अनुभव किंवा पहिल्या पिकाचे अनुभव असतात किंवा सरळ मग 10 ते 20 किलोपर्यंतसुद्धा आपल्याला सूक्ष्म मूलद्रव्य ग्रेड 1 जे जमिनीतून देण्याचं असते ते सुद्धा वापरणं आवश्यक आहे जर आपल्याला 20 क्विंटलपर्यंत किंवा 25 क्विंटलपर्यंत आपल्याला गव्हाला उत्पादनाला जायचं असेल तर. आता हे झालं जमिनीतून द्यायच्या खताचं. आता फवारणीचं खत देण्याचं खत मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. ज्यावेळेस तुम्ही कीडनाशक बुरशीनाशक फवारता त्यावेळेस वाढीची अवस्था असेल तर त्यात 19-19-19 टाका. फुलोऱ्याच्या अगोदर 12-61 टाका. चांगले फुल निघाल्यानंतर 0.32-34 5 ग्रॅम प्रमाण वापरा. सगळेच 5 ग्रॅम किंवा 10 ग्रॅमपर्यंत पण वापरता येतं आपल्याला, पण 5 ग्रॅम सांगतो आपण कारण बाकी त्यासोबत कीटकनाशक असते, बुरशीनाशक असते, एखादं स्टिकर घेतो आपण, त्यामुळे 5 ग्रॅम. आणि शेवटच्या टप्प्यात 0.050 दाणे भरताना किंवा दाणे पकवताना हे 3-4 खतं मात्र आवर्जून जर फवारले तर ह्याच्यामध्ये एकतर खर्चही कमी होतो आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला उत्पादनाचा दर्जा चांगला मिळतो आणि उत्पादनही वाढतं. आता त्याच्यानंतर ह्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा होता एक तण नियंत्रण. तसं आता आपण ज्यावेळेस 20 सेंटीमीटरवर पेरतो त्यावेळेस 2 कोळपण्या केल्या आणि सुरुवातीलापासून जर तणमुक्त ठेवलं तर तणनाशकाचाही वापर करायची गरज नाही. परंतु आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात गव्हामध्ये तणनाशकाचे पर्याय आले आहेत उगवण पश्चात. त्यामुळे उगवण पश्चात एक तणनाशक मारायचं, आवश्यकता असेल तर एखादी कोळपणी करायची. हा सगळ्यात चांगला बेटर ऑप्शन आपल्याला तण नियंत्रणासाठी होतं. त्यामध्ये काय काय आहे आपल्याकडं तर आलग्रीप म्हणून जे येतं हे जुनं आहे आणि खूप चांगलं ह्याचं इफेक्टिव्ह आहे. ज्याच्या 8 ग्रॅमची पुडीच आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारल्यावर आपल्याला चांगलं तण नियंत्रण होतं. ह्याच्यामध्ये खूप पर्याय आहेत. आपण जे PDF देतो आहे त्याच्यामध्ये आपण हे काही बाकीचे पर्याय दिलेले आहेत. आता पाणी व्यवस्थापनामध्ये गव्हामध्ये तसं म्हटलं तर खूप पाणी लागतंही. विद्यापीठमध्ये सुरुवातीला पेरताना जर चांगला वापसा नसेल किंवा ओल नसेल तर चांगला ओलून पेरा, हे झालं पहिलं पाणी. जर तुमच्याकडे ओल चांगली असेल उगवणीसारखी तर मग पहिलं पाणी द्यायची गरज नाही. त्यानंतर दर 20 दिवसांनी एक अंदाजे पाण्याची पाळी देणं आवश्यक आहे. मग 120 दिवसाचं पीक आहे, शेवटचे आपण 15-20 दिवस पाणी देत नाही. मग 100 दिवसातलं पहिलं जर पाणी दिलं तर 4 ते 5 पाण्यात गहू निघला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त पाणी देणं चुकीचं आहे. जर तुमची मध्यम किंवा हलकी जमीन असेल तर एखाद दुसरं पाणी जास्त होऊ शकतं आणि भारी जमीन असेल तर 3 किंवा 4 पाण्यामध्ये सुद्धा गव्हाचं पीक येऊ शकतं. तुम्ही जेवढं जास्त पाणी द्याल, जेवढं नत्रयुक्त खताचा म्हणजे युरियाचा वापर कराल तेवढं पीक लुसलुशीत होते. त्यामुळे कीड रोग जास्त येतात. म्हणजेच ह्याचा पुढचा पर्याय आपल्याकडे जो आहे तो आपण आता कीड रोगावर चर्चा करणार आहोत. तसं कीड रोगामध्ये आपल्याकडे मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोळी, उंदीर आणि रोगामध्ये मुळकजवा, तांबेरा हे रोग येऊ शकतात. तसं महाराष्ट्रामध्ये खूप जर पीक वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा फ्लोऱ्यामध्ये जर हवामान ढगाळ असेल, दव फाड पडत असेल, आर्द्रता जास्त पडत असेल तरच तांबेरा येतो.
त्यामुळं ज्या आम्ही 2-3 फवारणी घेणार आहोत त्याच्यामध्ये एखाद्या फवारण्यामध्ये मी जसं नेहमी म्हणतो की बुरशीनाशक वापरा आणि बाकी 1 ते 2 फवारण्या तुम्हाला वाटत असेल तर घ्या. तसं तर आम्ही खाण्यासाठी करत असेल तर मग साधे आमच्याकडे जे नोमोरिया रिलाई आहे, नंतर व्हर्टिसिलियम लेकॅनी, ज्याला लेकॅनिशन लेकॅनी म्हणतो आपण, बॅसिलस सबटिलिस आहे, ह्याच्याही 1-2 फवारण्या जर घेतल्या आपल्याला 5 मिली प्रमाणे तरीसुद्धा आपल्याला ह्याच्यामधले कीड आणि रोगाचं दोन्ही नियंत्रण होऊ शकतं. कारण आम्ही करतानाच आम्ही गहू हा स्वतः घरी खाण्यासाठी करणार आहोत, जास्त यात्रावर विकण्यासाठी करणार नाहीत. त्यामुळे जर सेंद्रिय करायचं असेल किंवा रसायनाचा वापर करायचा नसेल तर आपल्याला जैविक पर्यायसुद्धा खूप चांगले आहेत, ते आपण आपल्या PDF देतच आहोत. तर अशा प्रकारे एकंदर याच्यामध्ये एक शेवटी उंदीर एक येतो. उंदराचं नियंत्रण करायला हे आपल्याकडं आता रसायनामध्ये बऱ्याच पर्याय आलेले आहेत. त्याच्यामुळे ते झिंक फॉस्फाईड असेल किंवा ॲल्युमिनियम फॉस्फाईड असेल त्याचं ते 1:30 प्रमाणे जे भरडा किंवा आपण मुरमुरे म्हणतो आपण, ते सुरुवात पहिल्या दिवशी मुरमुरे नुसते साधे बिगर औषधाचे मुरमुरे टाकायचे, मग जेवढे आणि पुन्हा सगळी बिळं बंद करायची, पुन्हा जेवढे बिळं आहे तिथे त्याच्या पुढच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी उंदराला सवय लागल्यावर आपल्याला ते झिंक फॉस्फाईड किंवा ॲल्युमिनियम फॉस्फाईड त्याचं मिसळून आपण उंदीर नियंत्रण चांगलं करू शकतो. मित्रांनो, तसं कीड रोग आणि यासाठी गहू पिकावर आपल्याकडे फारसे येत नाहीत, त्याच्यामुळे याच्यावर फारसे काय आपला खर्चही करायची गरज नाही. अशा एकंदर परिस्थितीत जर आपण नियोजन केलं तर जसं मी म्हटलं, उत्पादन वाढीच्या सूत्रामध्ये पुन्हा एकदा मी सांगेल, सुपीक जमिनीमध्ये लागवड करा, सुधारित वाणाची निवड करा, वेळेत पेरणी करा, बियाण्याचे प्रमाण किंवा बीज प्रक्रिया करा, योग्य प्रमाण वापरा, वेळेत तण नियंत्रण करा, आवश्यकतेनुसार गरजेनुसार जमिनीच्या प्रकारानुसार वातावरणानुसार पाणी व्यवस्थापन करा. एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये ग्रेड 1चं जे सूक्ष्मद्रव्याची एखादी बॅग देता आली तर द्या. आणि मग कीड रोगावर लक्ष ठेवून जर तुम्ही वेळेत नियंत्रण केलं किंवा गरज असेल त्याप्रमाणे जर कीटनाशक बुरशीनाशक वापरले तर रसायनाचा अंशही कमी होईल. आणि ज्ञानशेतीचा आपला उद्देशच आहे काय की आमच्या शेतकऱ्याची शेती फायद्याची झाली पाहिजे. फायद्याची कधी होईल? ज्यावेळेस आम्ही ज्ञान आणि कौशल्य घेऊ, आत्मसात करू, माहिती घेऊ. माहिती मिळाल्यामुळे आम्हाला निवडण्याचं स्वातंत्र्य मिळतं, निवडण्याचे पर्याय जास्त मिळतात आणि शेवटी फायद्याची शेती होईल आणि खाणाऱ्यासाठी आरोग्य देईल. मित्रांनो, आपण प्रत्येक पीक घेऊन हंगामनिहाय व्हिडिओ करण्याचा उद्देश एकच आहे की तंत्रशुद्ध विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र आणि आमचे प्रगतशील शेतकरी यांनी काय त्याबद्दल प्रयोग केलेले आहेत आणि काय त्यांचे चांगले निष्कर्ष याचे शेतकऱ्याला आमच्या वापरायला सोपे आहेत, सहज उपलब्ध आहेत आणि कमी खर्चाचे आहेत, हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. आपलं प्रेम भरभरून आहेच, असंच ठेवा ही विनंती. आणि येणाऱ्या हंगामामध्ये आपल्या रबी हंगामात तरी, खरीपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, रबी हंगाम तरी माझ्या शेतकऱ्याला भरभराटी जावं एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.